शिवसेनेची लोक विरोध करत नाही, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची लोक आहेत. येणाऱ्या पार्लमेंट एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते आहेत सुनील तटकरे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशन मध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागद आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही. उद्या कदाचित होईल. विषय तो नाही. विषय त्यांच्याकडे एकच खासदार आहे. ते मुद्दे मांडतील नाही मांडतील हा वेगळा विषय. आमच्याकडे 8 खासदार. आम्ही आमच्या लेवलला मांडू. काँग्रेस मांडेल, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष मांडेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मांडेल, ट्रायब्युनल काँग्रेस ते मांडेल, इतरही राज्यातले जे इतर नेते, जसं आप पार्टी सुद्धा उद्या जाऊन हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये बरेच लोक मुद्दे घेतील आणि त्याच्यात एव्हिएशन मंत्री आहेत ते त्या पदावर राहिलेच नाही पाहिजे, कारण त्यांच्या पार्टीच्या प्रमुखाचं आणि व्हीएसआरचा आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जाईल असं आम्हाला वाटतं. थोडक्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा रोहित पवारांना संपूर्ण पक्षाचा नाही असं त्यातून सिद्ध होतं. कशातून? राजकीय नाही. रोहित पवार गौण आहे. रोहित पवार कोण आहे? रोहित पवार कार्यकर्ता आहे, नातेवाईक आहे. रोहित पवारचं काही घेणं देणं नाही. रोहित पवार आणि रोहित पवाराबरोबर या राज्याचे 11 कोटी लोक फक्त एवढंच मागतायत, आम्हाला न्याय द्या अजितदादांना. इन्व्हेस्टिगेशन नीट झालं पाहिजे. टेक्निकल अँगल पण बघा आणि क्रिमिनल अँगल पण बघा. त्यामुळे रोहित पवार हे महत्वाचं नाही, तर आम्ही सर्व महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे? दादांना न्याय मिळाला पाहिजे.